बारामती नगर परिषद निवडणुकीत संघमित्रा चौधरी यांनी नगरसेवक म्हणून विजय मिळवल्यानंतर बसपाचे नेते काळूराम चौधरी हे स्वतःच्या लेकीची बारामतीत हत्तीवरून मिरवणूक काढणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिकेत कांबळे. नमस्कार, नव महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिकेत कांबळे. आपल्यासोबत काळूराम चौधरी आहेत. यांनी त्यांची लेक ही प्रभाग क्रमांक 14 मधून विजयी झाल्यानंतर आज प्रभाग क्रमांक 14 मधून संपूर्ण बारामतीमध्ये विजयाची रॅली आहे. तर त्यांनी विजयासाठी स्वतःच्या लेकीला बसवण्यासाठी हत्ती मागवलेला आहे. तर काय सांगाल, हत्ती आज विजयासाठी रॅलीसाठी मागवलेला आहे? नाही, हा हत्ती सर्वसामान्य बारामतीकरांनी मागवलेला आहे आणि बारामतीकर आणि प्रभाग 14 मधील जे मतदार आहेत, नागरिक आहेत, त्यांनी आज 4 वाजता विजय पदयात्रा आणि सायंकाळी 6च्या नंतर आभाराची सभा नगर परिषदेसमोर आयोजित केलेले. मी आपल्या माध्यमातून तमाम बारामतीकरांना विनंती करेल की आपल्या प्रतिनिधी जो सर्वसामान्य बारामतीकरांचा प्रतिनिधी आहे, या प्रतिनिधीचा आशीर्वाद देण्यासाठी आज सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहावे ही विनंती. जी सभा आहे नगरपालिकेसमोर, त्या सभेतून नेमकं काय संबोधित करणार आहात? नाही, आभार व्यक्त करणार आहे. नंतर कळेल ना सगळं. आत्ता तर आभारच होतील आणि आत्ता मतदारांचे आभार मानले पाहिजेत. ज्यांनी आपल्याला साथ सहयोग दिला, पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानायसाठी. त्याच्यामुळं राजकीय टीकाटिप्पणी शक्यतो नाही होणार. काय हत्ती आणण्याची कल्पना कशी काय सुचली? हत्तीवर निवडून आल्यावर हत्ती आणायला नाही तर काय हत्ती देणार ना? हत्ती निवडून आलाय, आता हत्तीला अडवण्यासाठी जंग पचडल्यात. काही झालं तरी हत्ती आला नाही पाहिजे अशी इथले प्रस्थापित म्हणत होते. त्यांच्या छाताडावरती काळूराम चौधरी आणि बहुजन समाज पार्टीनं हत्ती नाचवलेला आहे, म्हणून हत्ती या ठिकाणी बहुजन समाजाने हा मागवलेला आहे. दाखवून जर मला निवडून नसता आणलं तर कदाचित आज बारामतीत हत्ती आलाच नसता. तुला माहित होतं हत्ती काय येणार आहे? कल्पना होती? कोणालाच कल्पना नव्हती हत्ती येईल म्हणून. पण ज्या दिवशी हत्ती आला त्या दिवशी बघितलं लोकांनी की हत्ती काय काय करू शकतो आणि आम्ही दाखवून देऊ हत्ती अजून काय काय करू शकतो. ज्यावेळेस बारामतीत हत्ती आणला गेला त्यावेळेस भावना काय होते? मन भरून आलं होतं, कारण की आमचा जो पार्टीचा जो संघर्ष होता तो एकीकडे आणि जो विजय त्याच्यावरती मिळवलेला तो वेगळीकडे.